बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस किवडसण्णवर यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव बहुमताने मान्य करण्यात आलाय। बेळगाव बार असोसिएशनचे एक सदस्य यांनी 26 नोव्हेंबर 2024 रोजी अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्यासाठी हायकोर्ट धारवाड विभागात रीट याचिका दाखल केली होती। याची चौकशी करत न्यायालयाने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून निर्णय घेण्याचे निर्देश दिले। त्यानुसार बेळगाव नव्या न्यायालय परिसराबद्दल वकिलांच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेमध्ये अविश्वास प्रस्ताव सादर केला गेला। यावेळी एकूण 629 मते नोंदवली गेली। त्यापैकी 428 मते अविश्वासासाठी, 194 मत अध्यक्षाच्या बाजूने आणि 7 मत अमान्य ठरवले गेले। त्यामुळे 234 मतांच्या फरकाने अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मान्य करण्यात आला, असे कर्नाटक राज्य वकील परिषदेचे उपाध्यक्ष विनय मंगलेकर, सदस्य के नायक आणि BM मुगळी, VK दिवटे आदी यांनी सांगितले। बेळगाव वकील संघामध्ये विशेष कार्यकर्ते म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग ऑनरेबल हायकोर्ट ऑफ कर्नाटका धारवाड येथील रीट पिटिशन नंबर 1078/81 ऑफ 2024 प्रमाणे आमच्याच बेळगाव वकील संघातील 455 वकिलांनी आमच्या बार असोसिएशनला अर्ज केलेला होता। त्या अर्जानुसार मान्य ऑनरेबल हायकोर्टाने 15 सप्टेंबर 2025 रोजी आदेश दिलेला होता। त्या आदेशाप्रमाणे आमचे कर्नाटक बार काउन्सिलचे व्हाईस चेअरमन श्री विनय मांगलेकर सर व तसेच सदस्य श्री KV नाईक सर यांच्या निदर्शनाखाली आजची जी काही विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याची आम्हाला आदेश आलेला होता, त्याप्रमाणे आम्ही सर्व बेळगाव वकील संघाचे कार्यकारी मंडळ एक ठराव करून आजच्या तारखेला एक विशेष सर्वसाधारण मीटिंग बोलवण्यात आलेली होती। त्यानुसार उपस्थित सर्व सदस्यांच्या निर्देशानुसार व त्यांच्या सल्ल्यानुसार जो काही नो कॉन्फिडन्स मोशन आमच्या अध्यक्षांच्या विरुद्ध जो काही होता त्यासाठी एक वोटिंग मुखांतर आपण त्याच्याबद्दल एक निर्णय घ्यावा व त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सर्वजण आज सर्व उपस्थित वकिलांची वोटिंग करून एक वोटिंग रिगार्डिंग नो कॉन्फिडन्स मोशनबद्दल घेण्यात आली होती। त्याप्रमाणे विश्वास वोट 194 वोट पडलेले आहेत व अविश्वासी वोट 428 पडलेले आहेत व तसेच इनव्हॅलिड वोट 7 पडलेले आहेत। म्हणजे अविश्वास व विश्वासमध्ये टोटली 232चा फरक आहे व त्यानुसार आमच्या अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास मंजूर करण्यात आलेला आहे व त्यानुसार नो कॉन्फिडन्स मोशनचा जो काही ठराव होता तो आपण सर्व बेळगाव वकील संघाचे सदस्य व आमचे उपस्थित श्री विनय मांगलेकर सर व KV नाईक सर यांच्या निर्देशानुसार आज आपण हा अविश्वास ठराव अध्यक्षांच्या विरुद्ध पास करण्यात आलेला आहे। यार अध्यक्ष जो आदेश म्हणजे हा जो काही आदेश होता म्हणजे आमचे जे वकिलांनी 455 प्रेझेंट आदेश ठरवले आमचे श्री SS किवडसण्णवर सर यांच्या विरुद्ध त्यांनी एक अर्ज केलेला होता। त्या अर्जानुसार आज जो काही एक निर्णय घेतलेला आहे त्यांच्या विरुद्ध आज अविश्वास ठराव पास करण्यात आलेला आहे। धन्यवाद। ಕಳೆದ ವರ್ಷ ಪಟ್ಟಿ ವಕೀಲರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ವಕೀಲರು ಆಕ್ಷೇಪಣೆ ಮಾಡಿದರು। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಕೀಲರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಕಿವಡಸಣ್ಣವರು ಅವರು ವಕೀಲರ ಪರವಾಗಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳದೆ ವಕೀಲರ ಪರವಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ವಕೀಲರು ಅವರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಅವಿಶ್ವಾಸ ಗೊತ್ತುವಳಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಆಕ್ರೋಶಗೊಂಡು ಅವಿಶ್ವಾಸ ಗೊತ್ತುವಳಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಮೀಟಿಂಗ್ ಕರಿಬೇಕಂತೇಳಿ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು। ಆದರೆ ಆ ಮನವಿಯನ್ನು ಅವರು ಪುರಸ್ಕರಿಸದೆ ಮೀಟಿಂಗನ್ನು ಕರೆದಿರಲಿಲ್ಲ। ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಒಂದು ರಿಟ್ಟನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೆ। ರಿಟ್ಟನ್ನಲ್ಲಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಮೊನ್ನೆ 15ನೇ ತಾರೀಕು ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ಆ ವಿಷಯ ಕುರಿತಾಗಿ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯನ್ನು ಕರಿಬೇಕು, ತುರ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯನ್ನು ಕರಿಬೇಕಂತೇಳಿ ಆದೇಶ ಮಾಡಿದರು। ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅದರ ಏನಿದೆ
ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ಬಾರ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಶ್ರೀ ವಿನಯ್ ಮಂಗಳೇಕರ್ ಸರ್ ಮತ್ತು ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಶ್ರೀ ಕೆ.ಬಿ. ನಾಯಕ್ ಸರ್ ಅವರ ಸೂಪರ್ವೈಷನ್ನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ಈ ಅವಿಶ್ವಾಸ ಗೊತ್ತುವಳಿ ಕುರಿತಾಗಿ ತೀರ್ಮಾನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಂತೇಳಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ಕರ್ನಾಟಕ ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿದ್ದು, ಆ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆಯಲಾಗಿದ್ದು, ಅದರ ಪ್ರಕಾರ ವಕೀಲರೆಲ್ಲ ಭಾಗವಹಿಸಿ ತಮ್ಮ ಮತವನ್ನು ಚಲಾಯಿಸಿದರು. ಆ ಪ್ರಕಾರ ಅವಿಶ್ವಾಸ ಗೊತ್ತುವಳಿಯನ್ನು ನಿರ್ಣಯಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಹೀಗಾಗಿ ಅವರ ಏನಿದೆ ಅವರ ಅವಿಶ್ವಾಸ ಗೊತ್ತುವಳಿಗೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ನಿರ್ಧಾರವಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಬಯಸ್ತೇನೆ. ಯಾವಾಗ ಸರ್ ಕಳೆದ ವರ್ಷ ದಾವೆಯನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದೆ. ರೀಸನ್ ಸರ್ ಅದು ಕೊಟ್ಟಿ ವಕೀಲರ ಪರವಾಗಿ ಅವರು ನಿಂತುಕೊಂಡು ವಕೀಲರ ಪರವಾಗಿ ಏನು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಹಲವಾರು ವಕೀಲರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದು ಅವನು ಯಾವುದೂ ಅವರು ಪೂರೈಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ವಕೀಲರು ಆಕ್ರೋಶಗೊಂಡಿದ್ದರು. ಸೊ ಆ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಹೈಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಸುನೀಲ್ ಸಾನಿಕು विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.